नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण हवामानावरील शेवटचा व्हिडिओ म्हणजेच महाराष्ट्र भूगोलामधील हवामानावरील हा शेवटचा व्हिडिओ आहे। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा। चला तर मग प्रश्न क्रमांक 81 या अगोदर मी 80 प्रश्न अपलोड केले, जर ते तुम्ही पाहिले नसतील तर पाहून घ्या। 81व्या प्रश्नात आपल्याला विचारले, बंगालच्या उपसागरामध्ये उन्हाळ्यात उष्णकटिबंधीय वादळाची उपस्थिती खालीलपैकी कोणत्या ऋतूमध्ये सर्वात जास्त होते? तर ती हिवाळ्यात होते। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। यानंतर प्रश्न क्रमांक 82, सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो? आता आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश हा ओल्या दुष्काळाचा प्रदेश म्हणून ओळखला जातो। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। यानंतर प्रश्न क्रमांक 83, महाराष्ट्र नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण किती आहे? ते सगळ्यात जास्त आहे। म्हणजे किती सगळ्यात जास्त म्हणलं तर किती आहे? तर ते आहे 85%। आपल्याला नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून 85%, तर ईशान्य मोसमी वाऱ्यांपासून 10-15% पाऊस हा महाराष्ट्राला लाभलेला आहे। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 85%। यानंतर प्रश्न क्रमांक 84, कोकणात आर्द्रतेचे प्रमाण नेहमी जास्त असण्याचे कारण काय आहे? तर कोकणाला जो सागर किनारा लाभलेला आहे त्यामुळे कोकणाचे वातावरण किंवा आर्द्रतेचे प्रमाण हे जास्त असते, कारण खारे आणि मतलई वाऱ्यामुळे। सागर किनारा लाभला प्लस खारे मतलई वारे सागर किनाऱ्यावरून कोकणाकडे आदळत असतात, त्यामुळे कोकणातल्या वातावरणात आर्द्रता जास्त असते। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सागर किनारा। यानंतर प्रश्न क्रमांक 85, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा पर्जन्यछायेच्या प्रदेशात समावेश होतो? आपल्याला सर्वांना माहिती आहे, या अगोदरच्या प्रश्नात मी सांगितलेलं होतं, सांगली, अहमदनगर आणि सोलापूर या सर्व जिल्ह्यांचा पर्जन्यछायेच्या प्रदेशात समावेश होतो। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। यानंतर प्रश्न क्रमांक 86, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनंदिन सरासरी तापमान कक्षा जास्त असते? तर ती नागपूरमध्ये, कारण विदर्भात जास्त उन्हाळा आणि जास्त हिवाळा, म्हणजेच तीव्र उन्हाळा आणि तीव्र हिवाळा अशी स्थिती असते, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। यानंतर प्रश्न क्रमांक 87, महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात नैऋत्य मान्सून वाऱ्याच्या दोन्ही शाखापासून पाऊस मिळतो? दोन्ही शाखापासून आपल्या विदर्भातच पाऊस भेटतो। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। नैऋत्य तसेच ईशान्य वाऱ्यापासून सुद्धा विदर्भाला पाऊस भेटत असतो। यानंतर प्रश्न क्रमांक 88, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडतो? आतापर्यंत आपण 10 ते 15 वेळेस म्हटलं असेल की आंबोलीत सर्वात जास्त पाऊस पडतो, कारण आंबोलीच्या तिन्ही बाजूनी डोंगर आणि वाऱ्याचे जे रस्ता आहे ते मोकळं आहे, त्यामुळं काय होतं, तिन्ही बाजूनी वारं आत शिरलं आर्द्रता घेऊन की पाऊस पडतो, त्यामुळं महाराष्ट्राची चेरापुंजी सुद्धा आंबोलीला म्हटलं जातं। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आंबोली। यानंतर प्रश्न क्रमांक 89, कोठे 2500 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली नाही असं विचारलेलं आहे? रायगड जिल्ह्यातील माथेरान व कर्जत दोन्ही ठिकाणी पाऊस पडतो। ब आहे रत्नागिरी आणि मंडलगड व लांजा इथे पण पाऊस पडत असतो। त्याचबरोबर क आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली आणि कणकवली दोन्ही ठिकाणी बऱ्यापैकी पाऊस पडत असतो। त्यानंतर ड आहे पुणे जिल्ह्यातील खंडाळा व लोणावळा इथे पण पाऊस पडतो भरपूर प्रमाणात। आणि ई आहे कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा व राधानगरी इथे गगनबावडा येथे पाऊस पडत नाही, पण राधानगरी येथे पडतो। म्हणजेच वरील कोणताही पर्याय योग्य नाही। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। यानंतर प्रश्न क्रमांक 90, दिलेल्या महाराष्ट्राच्या नकाशात गडद म्हणजेच शॅडो प्रदेश GT तीव्रता
यांच्या मतानुसार खालीलपैकी कोणत्या हवामान विभागाचा आहे? तर इकडं AM, इकडं AW असा विभाग असताना हा विभाग जो आहे तो BS विभाग आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 BS. यानंतर पुढील प्रश्न आहे महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशाचे डिसेंबर ते जानेवारी महिन्यामध्ये सरासरी तापमान किती असतं? तर ते असतं 20 सेल्सिअस ते 22 सेल्सिअस. हा हिवाळ्याचा दिवस असतात, त्यामुळे 20 सेल्सिअस ते 22 सेल्सिअस. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणात महाराष्ट्राचे चेरापुंजी असं म्हटले जातं? तर ते आहे अंबोली. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे. अंबोलीच्या तिन्ही साईडकून डोंगर आहेत आणि आर्द्रता घेऊन वारा प्रवेश केल्यानंतर अंबोलीमध्ये पाऊस पडतोच पडतो, म्हणून तिला महाराष्ट्राची चेरापुंजी असं म्हटलं जातं. यानंतर पुढील प्रश्न आहे कोकणाचे हवामान डॅश डॅश असते? तर आपल्याला माहीत आहे कोकणाचं हवामान हे थंड, सम आणि दमट असते. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सम असते. कारण खारे आणि मतलई वाऱ्यामुळे वातावरण हे सम, म्हणजे जास्त उकडतही नाही आणि जास्त थंडीही वाजत नाही. यानंतर प्रश्न क्रमांक 94 खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वतरांगेत आहे? ते आपल्या सर्वांना माहीत आहे चिखलदरा आहे सातपुडा पर्वतरांगेतील थंड हवेचं ठिकाण आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 चिखलदरा. यानंतर प्रश्न क्रमांक 95 नैऋत्य मान्सून कालखंडात महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? तर तो आहे प्रतिरोध प्रकारचा. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 प्रतिरोध. यानंतर प्रश्न क्रमांक 96 पर्जन्य प्रदेशामध्ये डॅश डॅशचे स्थान येते? खाली दिले महाड, वाई, महाबळेश्वर आणि नाशिक. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वाई येथे हा भाग पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये येतो. यानंतर पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रातील डॅश डॅश येथे सर्वात जास्त पाऊस पडतो? आपल्याला माहीतच आहे आंबोलीमध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो, त्यामुळे चेरापुंजी महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून अंबोलीला ओळखलं जातं. कारण भारतामध्ये चेरापुंजीला जसा पाऊस पडतो तसाच पाऊस महाराष्ट्रामध्ये अंबोली येथे पडत असतो. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अंबोली. यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील कमी पावसाचा जिल्हा म्हणून कुठल्या जिल्ह्याला ओळखलं जातं? तर आता इथं नाशिक जिल्हा दिलाय, तिथे पण भरपूर पाऊस पडतो. पुणे जिल्हा बऱ्यापैकी पाऊस पडतो. चंद्रपूर जिल्ह्यात भरपूर पाऊस पडतो. म्हणजेच यापैकी नाही. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. यानंतर प्रश्न क्रमांक 99 महाराष्ट्राला कोणत्या वाऱ्यापासून पाऊस मिळतो? तर ते आहे मान्सून वारे. भरपूर पाऊस म्हणजेच 85% इतका पाऊस आपल्याला मान्सून वाऱ्यापासून भेटत असतो. आणि ईशान्य मान्सून वाऱ्यापासून सुद्धा आपल्याला पाऊस भेटतो, पण तो विदर्भातच भेटत असतो. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर 100वा प्रश्न आहे खालीलपैकी कुठल्या केंद्रावर सर्वाधिक पावसाची नोंद झालेली आहे? तर ते आहे वेंगुर्ला. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वेंगुर्ला. यानंतर प्रश्न क्रमांक 101 महाराष्ट्रातील मोसमी पाऊस हा प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतो? तर तो आहे नैऋत्य मान्सून वारं किंवा मान्सून वारे. नैऋत्य मान्सून वारे म्हणजेच पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे.